नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग हे पृथ्वीवर कधी प्रगट झाले याची एक रोमांचकारी कथा आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे याची चर्चा झाली आणि ती चर्चा इतकी वाढत गेली की तिचे रूपांतर वादामध्ये झाले. तेव्हा हा वाद मिटावा यासाठी तेथे भगवान शंकर प्रगट झाले. त्यांनी तेथे प्रकाशाचे अनंत कॉलम स्तंभ उभे केले. त्यातून प्रकाश निघू लागला. तो प्रकाश तिन्ही जगाला छेद देतो आहे असे दिसले. तेव्हा भगवान शंकराने सांगितले, ज्याला प्रकाशाचे उगमस्थान सापडेल तोच खरा परमात्मा आणि तोच खरा श्रेष्ठ होईल. तेव्हा ते दोघेही विरुद्ध दिशेला निघून गेले, पण त्यांना दोघांनाही खांबाचा शेवट म्हणजेच प्रकाशाचा शेवट सापडला नाही. म्हणून मग भगवान विष्णूने प्रामाणिकपणाने भगवान शंकराला सांगितले की मी खांबाचा प्रकाशाचा शेवट सापडू शकलो नाही. आणि त्याउलट ब्रह्माने खोटे बोलून शंकराला सांगितले की मला खांबाचा शेवट सापडला आहे. ब्रह्मदेव खोटे बोलले यावरून भगवान शंकर खूप चिडले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला श्राप दिला. आणि ब्रह्मा आणि विष्णूच्या श्रेष्ठत्वाचा वाद मिटवण्यासाठी भगवान शंकर महान अशा प्रकाशाच्या रूपात प्रगट झाले. म्हणून त्या स्तंभातील प्रकाश म्हणजे विशाल ज्योती आणि त्या प्रकाशातील कॉलम म्हणजे ज्योतिर्लिंग. भगवान विष्णू आणि ब्रह्माचा वाद मिटवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये श्रेष्ठत्व कोण आहे या रागातून भगवान शंकर पृथ्वीवर अनंत प्रकाशाच्या स्तंभात पृथ्वीवर 64 ठिकाणी प्रगट झाले. आणि त्या 64 ठिकाणापैकी जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ते आपण मानतो. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर 12 ज्योतिर्लिंगाविषयी माहिती जाणून घेऊ.